गाडी आपल्याला भारी घ्यायची ती पालतं पडून चालायची, साधी सुधी नाही घ्यायची. असं पालतं पडून चालतात ना ती गाडी. आई म्हणली बाळ्या पहिल्यांदा मला फिरवायचंय, हो, नंतर कोणाला फिरवायचे, तू गप चल की अजून ठरवायचे, तू गप चल फक्त म्हणजे. आणि अशी गाडी पळवायला लागलं 110 आणि 120. आणि इकडून पाथर्डीवरून एक ट्रक चालला होता, भरधाव वेगात ट्रक चालला होता. ज्ञानोबराय म्हटले अनिका सारिका बहुवसू जैसा न जोडे परिसू का अमृताचा अंशो दैव गुणे तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी. संसारात काय दुर्लभ आहे तर चांगला विचार दुर्लभ आहे. वाईट विचार फार सुलभ आहेत संसारात, वाईट विचार फार सुलभ आहेत. याला एक उदाहरण आहे माझ्याकडे, 2 मिनिटात देतो. दृष्टांत कशा करताय? वाईट विचार सुलभ आहेत आणि चांगले विचार दुर्लभ आहेत. एकदम सामान्य विचार करू आणि मग आध्यात्मिक विचार सांगतो. ज्ञानेश्वरीतला काय आहे, माथुरीसारखं संपन्न गाव आणि त्या संपन्न गावात एक गडगंज श्रीमंत राहत होता, पण त्याला लेकरू बाळ नव्हतं. भालकेश्वराला नवस केला आणि त्याला पोरगा झाला. सहसा नवसाची नीट निघत नाही, पण ते चांगला निघाला. कोण? तो पोरगा. आणि आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे 10वीला बीड जिल्ह्यात 1 नंबरनं पास झाला. कशात? अवघ्या बीड जिल्ह्यात 1 नंबरनं पास झाला. बापाजवळ आला, पप्पा पप्पा बीड जिल्ह्यात 1 नंबर. अरे माझा पट्ट्या. म्हणले बाप मला तुझं तोंड गोड केलं पाहिजे, पण पेढे आणली नाहीत, सध्या गुळ आहे, गुळ खाऊ घालू. धन्यवाद, तुम्हीच पप्पा झाले आमच्या करता 5 मिनिटात. धन्यवाद. खरं तर ते देव बाप्पा आहेत, पण माझ्या करता पप्पा झालेत बघा आज आमचे महेश देवा. बापानं गुळाचा खडा घेतला, पोराच्या तोंडात टाकला. पोरगा म्हणला पप्पा आता नुसतं गुळावर तोंड गोड करण्यावर जमणार नाही. म्हणले मग मोटरसायकल पाहिजे, कॉलेजला जायचंय. बाप म्हणला बाळ्या मोटरसायकल सोडून काय बी माग. 1 लाख म्हणतात, 2 लाखाचा मोबाईल देतो, पण मोटरसायकल नाही. पप्पा एवढी श्रीमंती आहे, जाळायची काय? कॉलेज जायला मोटरसायकल नाही. नाही बाळ्या तू किती बोंबाळला तर मोटरसायकल नाही. बाबा तसं नाही, आता तुमसारखा काळ राहिला नाही, आता रस्ते लई चांगले झाले. बाप म्हणला तीच अडचण आहे, रस्ते चांगले झाले हीच अडचण आहे. नाही असं काय बोलता बाबा? बाप म्हणला बाळ्या आमच्या काळात रस्ते चांगले नव्हते, पण रस्त्यावरचे चांगले होते. आता रस्ते चांगले झाले, पण रस्त्यावर लई बावळट जमा झाली. बेफान गाड्या चालवतात महाराज. इतकं मी रोज रस्त्यावर फिरणारा माणूस आहे म्हणून सांगतो, जुन्या काळात महाराज नुसतं हॉर्न जरी वाजला तो लोक घाबरून बाजूला पळायचे. आता अनिल महाराज कोणी वाहनाला घाबरत नाही. हॉर्न वाजवत वाजवत ती गाडी इथपर्यंत येते. कीर्तन असल्यामुळे ढुंगणापर्यंत म्हणा वाटतं ना मला. कीर्तन नसतं ना मी ढुंगणापर्यंत म्हणलो असतो. कीर्तना ढुंगण कसं म्हणायचं बरं नाही ना वाटत. म्हणलो काय मी, जाऊ दे आता म्हणलो त्याच्यात. घाबरत नाहीत लोक, आता घाबरत नाहीत. हे पोरग रडत आई जवळ गेलं. पोरग 10वीचा निकाले ना जर रडत आलं, मायला वाटलं 1-2 विषय गेले का काय. म्हणजे बाळ्या रडू नको, एखादा विषय गेला तर जाऊ दे, त्या बापाचे 5 गेले होते. बाप म्हणला, पोरग म्हणलं माय अगं विषय नाही गेले, जिल्ह्यात 1 नंबर आलो. रडायला काय झालं तुला? बघ ना म्हणे पप्पा मला मोटरसायकल घेऊन देत नाही. काय म्हणले तुझे बाप्पा? ते म्हणतात रस्ते चांगले झाले, पण रस्त्यावरचे चांगले नाहीत, ऍक्सिडेंट होतात, लोक मारतात. आता एक नियम तुकोबाराचं प्रमाण आहे, लेकराची समजूत बापापेक्षा आईला चांगली काढता येते. ऐसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म. बाळा वाढविता धर्म हे वर्म माताची जाणे. आई म्हणली बाळा तसं नाही, तू माझं गुणाचं बाळकी नाही आहे का नाही, गुणाचं बाळकी नाही, शिट्ट्या मारायच्या नाही, असं रडायचं नाही. आणि ऐक बाळा तू अशाच मार्कनं 12वीला पास हो, तुला मी मोटरसायकल घेऊन देणार. पोरग गुणीच होतं, नवसाचं होतं, पण गुणी होतं. ते काय सुनीताबाईच्या पोरासारखं नव्हतं.
माझ्या आईचं नाव सुनीता आहे. पोरग गुणी होत. पोरानं पुन्हा 2 वर्ष दम काढला आणि वेळ कमी असल्यामुळे 12वीला सुद्धा 1 नंबरनं पास झालं. आईकडे आलं. मम्मी वादा किया वो निभाना पडेगा. मोटरसायकलचा शब्द दिलाय. देणार रे म्हणली. काळजी काय करतो तू. हातातली 4 तोळ्याची बांगडी काढली आईने. घे म्हणली आणि जा मोटरसायकल घ्यायला. आता मोटरसायकल घ्यायला कुठं जायचं. शिरूरला का बीडला. हे बरोबर कुठे जायचं रे. हा गाडी आपल्याला भारी घ्यायची ती पालतं पडून चालायची. साधी सुधी नाही घ्यायची. असं पालतं पडून चालतात ना ती गाडी. महाराज मलाही घ्यायची ती गाडी पण पेट्रोल टाकी अडचण करते. गाडीची माझ्याकडे काय बघा तुम्ही. गाडीची म्हणतोय मी. आमले बाळ्या ही बांगडी घे. ह्याचे 2-3 लाख रुपये येतील. जा आणि पाहिजे तशी मोटरसायकल घे. ते मला आई तसं नाही माझ्यासोबत तू चल म्हटलं. आपला दृष्टांत कशा करता चाला हे लक्षात राहू द्या. वाईट विचार सुलभ आहेत आणि चांगले विचार दुर्लभ आहेत. ते म्हणे आई तसं नाही म्हणले माझ्यासोबत तू चल. म्हणे का रे बाळ्या. म्हणे आई माझं एक स्वप्न आहे ग. मला मोटरसायकलवर पहिल्यांदा तुला फिरवायचं. आई म्हणली बाळ्या पहिल्यांदा मला फिरवायचंय. हो. नंतर कोणाला फिरवायचे. तू गप चल की अजून ठरवायचे. तू गप चल फक्त म्हणले. वेळ कमी असल्यामुळे बीडला गेले. मोटरसायकल घेतली. पोरानं गाडीला किक मारली. आईला गाडीवर बसवलं आणि पोरगा बीडवरून मांदळ मिळून इकडं वळला. हायवे न चिव डायरेक्ट मधून नको आता. हा थांब ना बाबा डिझेल पुरतं करू दे. हो ना हे लिस्ट लागले उपरनं. पण तुम्हाला असं वाटेल अनिल महाराज उपरनं निष्ठायला लागलं महाराज जाड झाले. मी जाड नाही उपरनं बारीक आहे हे ध्यानात राहू. पोरानं गाडीला किक मारली आणि मांदळ मुळून पोरग निघालं आणि अशी गाडी पळवायला लागलं 110 आणि 120. आई म्हणायची बाळ्या सावकाश चालू सावकाश चालू. एवढ्या करता बाप नाही म्हणत होतो पण पोरग ऐकना. पोरग जास्तच पळवायचं आणि अशी मांदळ इकडून गाडी जोरात निघाली आणि इकडून पाथर्डीवरून एक ट्रक चालला होता. भरधाव वेगात ट्रक चालला होता. इकडून जोरात मोटरसायकल आली. इकडून जोरात ट्रक आला. ट्रक सरळ निघून गेला. मोटरसायकल सरळ आली. तुमच्या मनात जे आलं ना तसं काही झालेलं नाही. पण खरं सांगा तुमच्या मनात काय आलं होतं. तुम्ही माय लेकाच्या दाव्याची बुंदी सुद्धा पाडून ठेवली. या मावशाने तर कमेंट द्यायला सुरुवात केली होती. चालूही केलं होतं. संपला माझा दृष्टांत. का बरं आपल्या मनात असा विचार येत नाही गाडी सुखरूप आली अशी. आपल्या मनात चांगले विचार येतच नाही. हा कल्पनेचा दृष्टांतातला कीर्तनातला पोरगा आहे. माता माऊलींना आपण भालकेश्वराच्या दरबार आहेत. खरं सांगा तुमचा पोटचा पोरगा जेव्हा बीडला कुठे मोटरसायकलवर जातो तेव्हा मनात काय येत. याचं उत्तरच असं आहे जगामध्ये वाईट विचार सुलभ आहेत आणि चांगले विचार दुर्लभ आहेत. मग एक आहे जीवन सुखी बनण्याकरता वाईट विचार संपले पाहिजे आणि चांगले विचार आले पाहिजे. आम्हाला गरजेचं आहे. वाईट विचार जाणं आणि चांगले विचार येणं हे आम्हाला काय आहे गरजेचं आहे. अजून संसारात दुर्लभ आहे. संसारात मिळत नाही. म्हणून ऐका मंडळी आपल्याला मागण्याची अक्कल नाही. मग नियम असा आहे ज्या क्षेत्रातलं आपल्याला कळत नाही तिथं काय करावं माणसानं त्या क्षेत्रातलं ज्याला कळतं त्याच्या मागं डोळे झाकून जातो. आपल्याला बांधकामातलं कळत नाही गच्चूप वकिलाच्या मागं गेलं पाहिजे. आम्हाला कायद्यातलं कळत नाही गप इंजिनियरच्या मागं गेलं पाहिजे. काय झालं काय चुकलं का. तेच म्हणलं चुकलं नाही ना. म्हणजे बांधकामातलं कळत नाही तेव्हा वकिलाच्या मागे गेलं पाहिजे आहे का नाही. वा 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 चौबदार जास्त हुशार दिसते. ऐका तसं परमार्थात देवाजवळ काय मागावं आम्हाला कळत नाही ना. मग या क्षेत्रातले तज्ज्ञ संत आहेत. तेनेचे पंथे चालू जाता
न पडे गुंता कोठे काही, मार्ग दावूनी गेले आधी, दयानिधी संतते. गप त्यांच्या पाठीमागं जावं म्हणून ऐकलं का? दुर्लभ असणारा सद्विचार, सुलभ असणारा दुर्विचार, दुर्विचार गेला पाहिजे आणि सद्विचार आमच्या जीवनात आला पाहिजे. हीच लोकाची गरज पाहून तुकाराम महाराजाला गरज नसताना केवळ तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता महाराज मागायला प्रवृत्त झाले. पण कोणत्याही शास्त्रामध्ये आधी अनिष्टाची निवृत्ती आहे आणि मग इष्टाची प्राप्ती आहे. सद्बुद्धीची मागणी दुसऱ्या चरणात आहे, तो वाईट विचार जाण्याची मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. दुर्बुद्धी ते मना